तर बघूया, पहिलं गणित आहे संख्या रेषेवर पुढील परिमेय संख्या दाखवा. प्रत्येक उदाहरणासाठी वेगळी संख्या रेषा काढा. तर पहिलं उदाहरण आहे 3/2, 5/2 वजा 3/2. आता या ठिकाणी आपण हे अंक संख्या रेषेवर दाखवण्यासाठी संख्या रेषा काढूया. बघा, अशा प्रकारे स्केलने तुम्ही संख्या रेषा काढून घ्या. यामध्ये सर्वात मध्यभागी या ठिकाणी आपण 0 लिहूया. आता आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे, की या ठिकाणी छेदस्थानी 2 आहे. म्हणजेच आपण या ठिकाणी जे अंक लिहिणार आहोत 1, 2, 3, तर या अंतरामध्ये आपल्याला 2 समान भाग करायचे आहेत. म्हणून आपण अंक लिहितानाच 2 समान भाग करता येतील अशा प्रकारे इथे अंतर घेऊया. फॉर एक्झाम्पल, मी या ठिकाणी 2 सेमीवर या ठिकाणी 2 सेमीवर 1, त्यानंतर 4 सेमीवर 2, अशा प्रकारे 2-2 सेमी अंतरावर या ठिकाणी अंक घेतोय. आणि त्याचप्रमाणे डाव्या साईडला देखील ठीक आहे. अशा प्रकारे आपण या 2-2 सेमीवर अंक घेतल्यामुळे आपल्याला त्या अंतरामध्ये 2 समान भाग करता येतील. या ठिकाणी 1 असेल, 2, 3, 4 आणि 5. तसेच इथे -1, -2, -3, -4 आणि -5. आता आधी सांगितल्याप्रमाणे आपल्याला छेद 2 असल्यामुळे या प्रत्येक अंतरामध्ये 2 समान भाग करायचे आहेत. त्यासाठी बघा, आपण हे अंतर 2 सेमी घेतले. त्यामुळे 1-1 सेमीवर आपण एक बिंदू टाकूया, जेणेकरून त्याचे 2 समान भाग होतील. या साईडला सुद्धा 1-1 सेमीवर एक आपण बिंदू टाकूया. ठीक आहे. अशा प्रकारे बघा, या ठिकाणी आपण 0 आणि 1 याच्यामध्ये एक बिंदू टाकलाय. अशा प्रकारे. आता 3/2 हा बिंदू दाखवताना आपण या 0 पासून तिसरा बिंदू म्हणजे 1, 2 व 3 हा बिंदू आपला 3/2 हा असेल. बघा, 3/2 याला आपण P नाव देऊया. त्यानंतर 5/2 तर 0 पासून 5वा बिंदू, 0 पासून 1, 2, 3, 4, 5 हा बिंदू हा 5/2 असेल. याला सुद्धा तुम्ही Q नाव देऊ शकता. यानंतर -3/2 बघा, या ठिकाणी आपण 3/2 दाखवलंय या ठिकाणी. 1 च्या नंतर सेम पोझिशनला आपण या साईडला, विरुद्ध साईडला ज्या ठिकाणी ऋण संख्या आहेत त्या ठिकाणी बघा 1 च्या नंतर आहे. यानंतर इथे सुद्धा -1 च्या नंतर इथे. म्हणजे बघा 1, 2, 3 या पॉइंटला आपली असेल -3/2 ही संख्या. याला सुद्धा आपण नाव देऊया R. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे तीनही परिमेय संख्या आपण या संख्या रेषेवर दाखवलेल्या आहेत.
यानंतर बघूया दुसरं उदाहरण 7/5 वजा 2/5 आणि वजा 4/5. या तिन्ही संख्या आपल्याला पुन्हा एकदा परिमेय संख्यावर तिन्ही परिमेय संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवायचे आहेत. या ठिकाणी पुन्हा एकदा एक आपण संख्या रेषा काढूया. बघा अशा प्रकारे. ठीक आहे. आता या ठिकाणी या मध्यभागी आपण 0 घेऊया. आता इथे आपल्याला हे जे आपण अंतर घेणार आहोत 1, 2, 3, तर याच्यामध्ये आपल्याला समान 5 भाग करायचे आहेत. मग अंतर घेताना आपण त्याचा विचार करून ते अंतर घेऊया. आपल्याला 5 समान भाग करता येतील. अशा प्रकारे अंतरावर आपण हे अंक लिहिणार आहोत. आता या ठिकाणी 5 भाग करता येण्यासाठी आपण काय करूया, तर अशा प्रकारे शून्यापासून 5 या अंतरावर एक संख्या घेऊया. दुसरी संख्या येणार 10 म्हणजे 5 सेमीवर आपण आपला एक अंक घेणार आहोत. दुसरा अंक आपला पुन्हा तिथून 5 सेमीवर हा दुसरा अंक येणार. ठीक आहे. आपल्याला गरजेनुसार आपण ही संख्या रेषा वाढवू शकतो. इथे सुद्धा सेम या साईडला 5 सेमीवर आपण या ठिकाणी आणि दुसरा अंक या ठिकाणी. ठीक आहे. इथे येणार -1 -2. आपल्याला जितक्या अंकांची गरज असेल तितकी आपण संख्या रेषाही वाढवू शकतो. आता इथे छेदस्थानी 5 आहे. त्यामुळे आपण याचे 5 समान भाग करणार आहोत. ठीक आहे. बघा 0 पासून या 1 पर्यंत एक-एक अंतरावर आपण 5 भाग करायचे म्हणजे आपल्याला 4 बिंदू टाकावे लागतील. 1, 2, 3, 4. ठीक आहे. या ठिकाणी सुद्धा 1, 2, 3, 4 हे समान अंतरावर आपण बिंदू टाकले. त्याचप्रमाणे या साईडला सुद्धा बघा एक-एक सेमीवर आपण 1, 2, 3, 4 आणि 1, 2, 3, 4. ठीक आहे. आता आपला पहिला बिंदू 7/5 म्हणजेच या 0 पासून 7वा बिंदू उजव्या साईडला, कारण हा धन आहे, पॉझिटिव्ह आहे. 1, 0 पासून बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 हा जो बिंदू असेल आपला तो असेल 7/5. ठीक आहे. याला आपण तुम्ही ए नाव देऊ शकता. त्यानंतर -2/5 वजा म्हणजे निगेटिव्ह नंबर 0च्या या साईडला, डाव्या साईडला 0 पासून हा दुसरा नंबरवर 0 पासून बघा हा पहिला बिंदू, दुसरा बिंदू, हा बिंदू. म्हणजे हा बिंदू असेल आपला -2/5. ठीक आहे. याला सुद्धा आपण बी नाव देऊया. त्याचप्रमाणे -4/5 म्हणजे 0 पासून चौथा बिंदू. वजा असल्यामुळे तो डाव्या साईडला 0 पासून 1, 2, 3 आणि 4 हा बिंदू असेल आपला -4/5. याला आपण सी हे नाव देऊया. ठीक आहे. तर अशा प्रकारे 7/5 त्यानंतर -2/5 आणि -4/5 असे तीनही बिंदू आपण या संख्या रेषेवर दाखवलेले आहेत. आता तिसरे उदाहरण पाहूया. या ठिकाणी -5/8 व दुसरा अंक आहे, दुसरी संख्या आहे 11/8. आता या ठिकाणी आपल्याला प्रत्येक एकक अंतराचे 8 समान भाग करायचे. ठीक आहे. त्यानुसारच आपण या संख्या रेषेवर आपण जे अंक घेणार आहोत ते आपण घ्यायचे आहेत. आपण एक संख्या रेषा काढली. ठीक आहे. ही संख्या रेषा आपण काढली. या ठिकाणी मध्यभागी 0 घेऊया. आता या ठिकाणी 8 समान भाग करायचे आहेत. मग
त्या त्याचा विचार करून आपण या ठिकाणी 1, 2, 3 हे अंक घेणार आहोत. आता बघूया 8 समान भाग करण्यासाठी अ, समजा आपण 4 सेमीवर बघा या ठिकाणी 4 सेमीवर जर एक अंक घेतला, तर आपल्याला या 5-5 सेमीवर बिंदू टाकून त्याचे 8 भाग करता येतील. म्हणून आपण 4 सेमीवर 1 तर दुसऱ्या 4 सेमीवर 2 अशा प्रकारे अंक घेऊया. ठीक आहे. या ठिकाणी 1 अंक, या ठिकाणी 2 जेणेकरून या 4 मध्ये मी 8 भाग करू शकतो बघा. 5-5 सेमीवर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि हा 8 बरोबर आहे. इथे पण सेम 5-5 सीमवर आपण जर बिंदू टाकला, तर समान त्याचे 8 भाग होतील. 8 ठीक आहे. इथे पण सेम 4-4 सीमेवर तुम्ही -1 आणि -2 हे बिंदू घ्यायचे आहेत. बघा या ठिकाणी 4 या ठिकाणी आपल्याला -1 येईल. 1, 2, 3, 4 या ठिकाणी -2 ठीक आहे. -1 आणि हा -2 या ठिकाणी पुन्हा 8 समान भाग करू याचे. 5-5 सीमेवर 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 बघा इथं पण 5-5 सेमीवर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 बघा या प्रत्येक एकक अंतराचे आपण 8 समान भाग केलेत. ठीक आहे. आता पहिली संख्या आहे -5/8 म्हणजे शून्यापासून आता वजा असल्यामुळे ही डाव्या साईडला येईल. शून्यापासून 5वा भाग 5वा बिंदू 1, 2 बघा हा 0 आहे. शून्यापासून हा पहिला 1, 2, 3, 4, 5 हा जो बिंदू असेल आपला, तो असेल -5/8 ठीक आहे. याला आपण नाव देऊया F. यानंतर 11/8 आता 11/8 पॉझिटिव्ह नंबर असल्यामुळे 0 पासून या साईडला 11वा बिंदू. बघा हा 0 आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 हा बिंदू जो असेल आपला, तो असेल 11/8 याला आपण समजा ई हे नाव देऊया. ठीक आहे. तर अशा प्रकारे -5/8 आणि 11/8 या दोन्ही संख्या आपण संख्या रेषेवर दाखवलेल्या आहेत. यानंतर बघा चौथे गणित आहे 13/10 आणि -17/10 आता तुम्हाला कळलेच असेल, की आपल्याला या संख्या रेषेवर जे आपण अंक घेणार आहोत, त्याच्या त्यामधल्या अंतराचे आपल्याला समान 10 भाग करायचे आहेत. तर अशा स्वरूपातच आपण ते अंतर घेणार आहोत. मग या ठिकाणी ही संख्या रेषा आपण काढली. आता या ठिकाणी मध्यभागी आपण 0 घेतला. आता आपल्याला 10 भाग करायचे आहेत. मग आपण या प्रत्येक संख्येमधील अंतर त्याचे 10 समान भाग होतील अशा प्रकारे घेऊया. आपण साधारण 5 सेमी अंतरावर एक बिंदू या हिशोबात अ, 5 इतक्या अंतरावर साधारण 5 इतक्या अंतरावर आपण एक बिंदू घेऊया. ठीक आहे. म्हणजे आपल्याला त्याचे 10 समान भाग करता येतील 5-5 सेमी अंतरावर. बघा या 5 सेमीवर अंतरावर आपण एक बिंदू घेतला आणि त्यानंतर या 5 सेमी अंतरावर आपण दुसरा बिंदू घेतला. बघा हा 1 यानंतर हा 2 तसेच सेम या साइडला सुद्धा बघा 5 सेमी अंतरावर हा 1 असेल, -1 आणि हा -2. हा -1 व -2 ठीक आहे. तुम्ही तुमच्या अंतराच्या हिशोबात तर तुमच्या पेजची जी साईज असेल त्या हिशोबात ही संख्या रेषा त्याची साईज कमी करून त्यानंतर योग्य अंतरावर तुम्ही अंक घेऊ शकता. ठीक आहे.
आता या ठिकाणी त्याचे समान 10 भाग करायचे आहेत बघा. 0 आणि 1 याच्यामध्ये 5 सेमी मी अंतर घेतलंय. त्यामुळे त्याचे 10 भाग करायचे असतील मला, तर प्रत्येक 5 सेमीवर आपल्याला एक बिंदू आपण टाकूया. 9 बिंदू मध्ये येतील. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. बघा 10 भाग त्याचे झाले बरोबर. या इथे सुद्धा प्रत्येक 5 सेमीवर आपण इथे बिंदू टाकूया, जेणेकरून त्याचे 10 समान भाग होतील. आणि 10. ठीक आहे. या साईडला सुद्धा प्रत्येक 5 सेमीवर आपण हे बिंदू टाकूया. 3, 4, 5, 6, 7, 8, 9. त्यानंतर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. ठीक आहे. अशा प्रकारे दोन्ही साईडला आपण त्याचे 10-10 भाग केले. आता या ठिकाणी पहिली संख्या आपल्याला दाखवायची ती 13/10. म्हणजे पॉझिटिव्ह नंबर आहे 0 पासून या साईडला येईल. 0 पासून 13वा बिंदू. बघा हा 0 आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. म्हणजे हा जो बिंदू येईल आपला तो असेल 13/10. ठीक आहे. याला तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे नाव देऊ शकता. आपण एल नाव देऊया. त्यानंतर -17/10 वजा असल्यामुळे 0च्या डाव्या साईडला येईल. 0 पासून 17वा बिंदू. बघा हा 0 आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17. हा 17वा बिंदू असेल. -17/10. याला तुम्ही नाव तुमच्या मनाप्रमाणे देऊ शकता. आपण याला नाव देऊया एम. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे दोन्ही बिंदू सुद्धा आपण या संख्या रेषेवर दाखवले. यानंतर या सराव संचमधील दुसरं गणित आहे, की दिलेली संख्या रेषा पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. यामध्ये अशा प्रकारे एक संख्या रेषा तुम्हाला दिलेली आहे आणि या ठिकाणी बघा प्रत्येक एकक अंतराचे 4 समान भाग केलेले आहेत. हे या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. प्रत्येक एकक अंतरामध्ये 4 समान भाग केलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे आपला छेद या ठिकाणी 4 येणार आहे. हे आपण लक्षात ठेवूया. या ठिकाणी पहिला प्रश्न तुम्हाला विचारलाय, की बी बिंदू. बघा या ठिकाणी हा बी बिंदू आहे. कोणती परिमेय संख्या दर्शवतो? तर आता बी हा बिंदू शून्याच्या डाव्या साईडला आहे म्हणजे ती परिमेय संख्या ऋण असेल, वजा असेल. ठीक आहे. शून्याच्या पासून हा बी बिंदू कितवा आहे ते आपण बघूया. बघा शून्यापासून 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. ठीक आहे. म्हणजेच बी हा बिंदू 10वा आहे. म्हणून बी हा बिंदू कोणती संख्या दर्शवेल? तर या ठिकाणी उत्तर येईल 10 आणि छेद प्रत्येक एकक अंतराचे 4 समान भाग केले म्हणून खाली छेद होणार 4 आणि डाव्या साईडला असल्यामुळे या ठिकाणी वजा येईल. ठीक आहे. आता हा बिंदू याला जर पुन्हा भाग दिला तर त्याचं उत्तर येईल 2 ने भाग जाईल. बे दुने 4 व बे पंचे 10 म्हणजेच -5/2 हे आपल्या या ठिकाणी उत्तर येईल, की बी हा बिंदू -5/2 ही संख्या दर्शवतो. ठीक आहे. यानंतर दुसरे उदाहरण आहे 1/3/4 ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवली आहे? ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवली आहे? कोणत्या बिंदूने दाखवली आहे? ठीक आहे. आता पुन्हा पाहूया 1/3/4. तर आता या ठिकाणी आपण पहिल्यांदा 1/3/4 या संख्येला आपण जरा सोपे करून घेऊया. म्हणून ही संख्या आपण अशी लिहू शकतो, की 1/3/4 इज इक्वल टू 1 + 3/4 आणि त्याचं उत्तर येईल
मग या ठिकाणी आपण कशी क्रिया करतो 4 एके 4 अधिक 3 म्हणजेच 7 आणि छेद 4. ठीक आहे. तर ही संख्या आहे 7/4 म्हणजे 7वा बिंदू आणि ती धनसंख्या असल्यामुळे शून्याच्या उजव्या साइडला येणार. म्हणजे आपण शून्यापासून 7वा बिंदू बघूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 हा बघा सी. म्हणजे उत्तर येईल की 1, 3/4 ही संख्या सी या बिंदूने दाखवली आहे. दाखवली आहे. आता आपला शेवटचा प्रश्न आहे. डी या बिंदूने 5/2 ही परिमेय संख्या दाखवली आहे. हे विधान सत्य की असत्य ते लिहा. आता बघूया डी हा बिंदू कुठे आहे? तर डी हा बिंदू शून्यापासून उजव्या साइडला आहे आणि तो कितवा बिंदू आहे ते आपण बघूया. शून्यापासून 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 म्हणजे डी हा बिंदू 10 इतक्या 10व्या बिंदूवर आहे आणि प्रत्येक एकक अंतराचे आपण 4 भाग केलेत. त्यामुळे डी हा बिंदू येईल अ, 10/4 हा आपला डी हा बिंदू असेल. जर आपण याला पुढे भाग दिला तर 2 ने भाग जाईल. बे दुने 4 आणि बे पंचे 10 म्हणजे उत्तर येईल 5/2 बरोबर. म्हणजेच आपला डी हा बिंदू 10/4 इतक्या अंतरावर असेल म्हणजेच तो 5/2 हा ही परिमेय संख्या दाखवेल हे विधान सत्य आहे. म्हणून त्याचं उत्तर आपण लिहूया की डी या बिंदूने 5/2 ही परिमेय संख्या दाखवली आहे. हे विधान सत्य आहे. ठीक आहे. अशा प्रकारे सराव संच 1 आपण पूर्ण केलेला आहे. अशाच प्रकारे इतर या प्रकरणातील इतर सराव संच सुद्धा आपण अ, पूर्ण करणार आहोत.